आता एक नजर टाकूयात दिवसभरातल्या 4 महत्त्वाच्या बातम्यांवर। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विधिमंडळात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं। विधिमंडळातील 90% अधिक आमदार अनुपस्थित होते। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री उपस्थित होते, पण आमदारांनी मात्र पाठ फिरवल्याचं चित्र होतं। मराठीचा अभिमान फक्त भाषणापुरताच आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। बऱ्यापैकी सत्ताधारी आमदार सगळं सभागृहात आहेत। 5-10 मिनिटं कोणाला मागे पुढे उशीर झाला असेल तर, परंतु ज्या पद्धतीमध्ये मराठीचा आणून मराठी म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे मराठी हे सांगणाऱ्या उभाटाचा एकही आमदार सभागृहात दिसत नाही। त्यामुळे मला वाटतं की मराठीचा आवाज त्यांनी बंद करावा। ज्या सरकारने मराठीची गळचेपी केली आहे, ज्या सरकारने स्थगिती दिली मराठी भाषा भवनाला, ज्या सरकारने स्थगिती दिली मराठी रंगभूमीच्या दालनासाठी, तर मग त्या सरकारकडून काय अपेक्षित करायचं? ह्यांची भाषणं ऐकायला यायचं आम्ही। 12वीच्या पेपर फुटी प्रकरणात नागपूर पोलिसांनी एका शिक्षकाला ताब्यात घेतलंय। प्रदीप जांगडे असं आरोपीचं नाव असून पेपर फुटी प्रकरणातील तो 7वा आरोपी आहे। प्रदीप जांगडे याने अटकेतील दिनेश कोटांगले याला व्हॉट्सअपवर पेपर पाठवला होता। दिनेश कोटांगले याने तो पेपर एक्सेलेंट ट्युशन क्लासेसचे संचालक मुस्तफा खान याला पाठवला होता। या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 7 आरोपींचा थेट सहभाग आढळला असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे। बदलापुरात एका शाळेच्या व्हॅनमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झालाय। आरोपी व्हॅन चालक जयेश मुने याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाप्रकरणी पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। बदलापुरात अवघ्या महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे। आजच पुन्हा सक्त सूचना देण्यात येतील की अशा पद्धतीचा ड्राईव्ह किती बसेसमध्ये असे सीसीटीव्ही नाहीत किंवा फिमेल अटेंडंट म्हणजे महिलांची अटेंडंट जी मुलींची त्या ठिकाणी बसमध्ये बसवणं उतरवणं हे व्यवस्था करणाऱ्या किती ठिकाणी नाहीत याचा तातडीनं रिव्ह्यू घेण्याचे आदेश पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाला आणि परिवहन आरटीओ विभागाला आजच्याच दिल्या जातील।